भरपूर परफॉर्मन्स झाले. आता थोडंसं वेगळं या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जे पाहणार आहात त्याचं जे काय आहे ते मी तुम्हाला विचारणार आहे. तुम्ही मला सांगायचंय. सांगणार का? आवाज येत नाही. सांगणार का? माणूस हरवत चाललाय. माणूस हरवत चाललाय. माणूस पण हरवत चाललंय. हे कशामुळं? अहो, येणारी पिढी बर्बाद होत चालली आहे. त्यांचं बालपण देखील हरवल्यासारखं झालंय. याला कारण कोण आहे? आवाज नाही आला. तुम्हाला मला माहित आहे कोण आहे. अहो, माणूस जेवणापासून राहायला लागलाय, पण सोबत पाहिजे. त्याच्या वाचून माणूस हरवल्यासारखा झालाय, पण सोबत पाहिजे. कोण तो माहित आहे? अहो, रडलं की हातात देतो, जेवताना हातात देतो. आम्हाला कुणाशी गप्पा मारायच्या असल्या की सर्रास आम्ही त्यांच्या हाती मोबाईल देतो आणि निघून जातो. काय आहे ते हे तुम्हाला माहिती आहे? काय आहे? होय, मोबाईलच. आणि अशाच्या मोबाईलचे दुष्परिणाम काय आहेत हे दाखवण्यासाठी आमचे 3री 4थीचे बाल कलाकार घेऊन आले आहेत. स्क्रीन टाइमने छीना बचपन यांच्यासाठी जोरदार टाळ्या पाहिजे. हॅलो. नमस्कार, माझे नाव साहिबा सलीम शेख आहे. मी मदनलाल सायडा राजस्थानी प्राथमिक विद्यालय पेठ बीड या शाळेतील विद्यार्थिनी आहे. आज आम्ही स्क्रीन टाइमने छीना बचपन या विषयावर नाटिका सादर करत आहोत. चला तर मग पाहूया.
आणि हा सर्वात मोठा वाद तुमच्या काळजावर. मी तुमच्या मुलांच्या भावना वेळेआधीच उत्तेजित करतोय. थांब, इतक्यात स्वतःला बॉस समजू नकोस. मीच या शरीराचा बॉस आहे. राहणार जोपर्यंत मी आहे असं होऊ देणार नाही. मी तुला तुझ्या मुलांचं बालपण हिरावू देणार नाही. सर्वांनी लक्षात ठेवा, आपण या मोबाईलला बनवले. मोबाईलला आपल्याला नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. सावध होऊया, बदल करूया. मोबाईल स्क्रीन पासून मुलांना दूर ठेवूया आणि आपल्या भावी पिढीला वाचवूया. स्क्रीन नको, स्क्रीन द्या. थँक्यू. हॅलो 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 चेक. खरोखरच आजची ही वास्तव स्थिती आहे. ज्या बाल कलाकारांनी आपल्या समोर सादर केली त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आजच आपल्या चिमुकल्या मुलांना मोबाईल पासून वाचवायचंय हा खरोखरच संदेश, अप्रतिम संदेश या विद्यार्थ्यांनी आपल्या समोर दिला आहे. हे आणखीन एक गोष्ट हे सांगायला मला दुसरी गोष्ट आनंद होतोय. हेच नाटक घेऊन आपली शाळा नॅशनल लेवलला राज्यात पहिल्या क्रमांकाचा डंका वाजवून बक्षीस खिचून आणणारी हीच ती राजस्थानी शाळा आहे. इथे शिक्षणाबरोबर कलागुणांना प्राधान्य दिलं जातं. संस्काराचं बीज इथंच रोवलं जातं. शाळेतून बाहेर पडताना फक्त विद्यार्थीच नव्हे तर एक सुजाण नागरिक म्हणून बाहेर पडणारी हीच ती राजस्थानी शाळा. आणि या शाळेसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचे.